नवापूर नगर परिषदेकडून कर थकबाकीदारांविरोधात कडक कारवाईचा इशारा। आर्थिक वर्ष सन 2025-26 चे मालमत्ता कर तसेच नगर परिषद मालकीच्या गाड्यांचे थकीत भाडे विहित अंतिम मुदतीत भरणा न केलेल्या थकबाकीदारांविरोधात महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायत अधिनियम 1965 अन्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नवापूर नगर परिषदेकडून देण्यात आली आहे। अंतिम मुदत संपूनही अद्याप अनेक नागरिक, व्यावसायिक तसेच गाडेधारकांनी कर व भाडे भरणा केलेला नसल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे थकबाकीदार यांचे नगर परिषद मालकीचे गाडे सील करणे तसेच नळ संयोजन खंडित करणे यासारखी कारवाई तात्काळ राबविण्यात येणार आहे। तरी उर्वरित नागरिक, व्यापारी व कर थकबाकीदारांनी कोणतीही कटू कारवाई टाळण्यासाठी तात्काळ नवापूर नगर परिषद कार्यालयात येऊन आपला थकीत कर व भाडे भरणा करावा असे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले। नगर परिषदेच्या महसूल वाढीकरिता व शहरातील मूलभूत सुविधा सुरळीत राखण्याकरिता कर भरणा करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून यापुढे थकबाकीदारांविरोधात कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले। नमस्कार। नवापूर नगर परिषदेमार्फत आपले जे वसुलीचा कार्यक्रम आहे, करपट्टी असो, पाणीपट्टी किंवा गाळे भाडे वसुली याचा कार्यक्रम चालू आहे आणि ही मोहीम जी आपली आहे त्याच्यात आपण बघतोय की बरेच लोकांनी मागील काही वर्षापासून थकबाकी सुद्धा राहिलेली आहे आणि असे थकबाकीदार यांच्यावर आपण कालपासून कारवाई सुद्धा चालू केलेली आहे। त्याच्यात आपण काल जवळपास 5 गाळे सील केलेले आहेत। त्याशिवाय जे नळ कनेक्शन धारक आहे त्यांचे नळ कनेक्शन आपण मागील महिन्यापासून विखंडित करणे चालू केलेले आहे। आणि मला नागरिकांना कळकळीची विनंती आहे की ज्यांचे टॅक्स, मग ती घरपट्टीचे असो, पाणीपट्टीचे असो किंवा गाळा भाडे असो, हे जर थकीत आहे आणि मागील काही वर्षापासून थकीत आहे तर मग अशांना सक्त सूचना देत आहोत आम्ही की अशांचे मग स्थावर मालमत्ता ती जप्ती असो किंवा मिळकतीवर बोजा टाकणं असो, नळ कनेक्शन तोडणं असो, गाळे सील करणे असो, ह्या सगळे आम्ही कटू कारवाई अशी करण्यात येणार आहे। आणि त्यामुळे नागरिकांनी सुद्धा, कारण नागरिक जसं दंड किंवा ही जी मुद्दल भरणार नाही तर त्याच्यावर व्याज आणि दंड चालू असते, म्हणजे नागरिकांना अधिकची रक्कम भरावी लागणार आहे। त्याच्यामुळे अशा कटू कारवाईला जर टाळायचे असेल तर नागरिकांनी त्वरित नगरपालिकेत येऊन किंवा आमची टीम जेव्हा तिथे येईल घरापर्यंत तेव्हा येऊन आपला जो टॅक्स आहे थकीत करण्याचा भरणा पूर्ण करावा। चालू वर्षाचाही कर, कारण आता चालू आर्थिक वर्षसुद्धा आपले येत्या 1.5 महिन्यात संपणार आहे। त्यामुळे पुढे व्याज किंवा दंड आपल्या मालमत्तेच्या याच्यावर लागू नये म्हणून सर्व नागरिकांना कळकळीची विनंती नवापूर नगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे। आपण बघतोय की आमचे सर्व मान्यवर मंडळी सुद्धा, अध्यक्ष महोदय असो, उपाध्यक्ष महोदय तसेच सर्व नगरसेवक मंडळी हे सुद्धा वसुलीसाठी लोकांमध्ये आवाहन करत आहेत। तरी सर्वांना पुनश्च एकदा मी कळकळीचे आवाहन करतो की कटू कारवाई जर टाळायची असेल तर नागरिकांनी त्वरित आपली घरपट्टी असो, पाणीपट्टी किंवा गाळा भाडे हे भरून नगरपालिकेत सहकार्य करावे। धन्यवाद। सर, काल आपल्या मार्फत कारवाई करण्यात आली आहे, तर किती गाड्यांवर आपलं कारवाई करण्यात आली? सर, आपण 5 गाळे तात्पुरता सील आपण सध्या करतोय। तात्पुरता सील म्हणजे जर लोकांनी हे जे गाळ्यांचे आहे पूर्ण थकबाकी चालू वर्षाच्या रकमेसह जर भरून टाकली एक रकमी, तर मग आपण त्यांचे गाळे लगेच ते सील करून देऊ। परंतु 7 दिवसानंतरही नाही भरले तर मग ते गाळे लवकर ओपन होणार नाही। मग त्यामुळे दंडात्मक त्या लोकांवर आणखी व्याज व दंड आकारण्यात येणार आहे। त्याच्यामुळे लोकांनी 7 दिवसात ज्यांचे गाळे सील झालेले त्यांनी 7 दिवसात ते गाळे जे तात्पुरते आपण सील केले त्यासाठी आपली ती रक्कम भरून पालिकेत सहकार्य करा।